सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय, नागपुरामध्ये राजभवनामध्ये होतोय। त्यामुळे नागपुरातल्या राजभवन परिसरात शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे। महायुतीचे 39 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। राज्यपाल CP राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। हे नागपूरचं राजभवन आपण बघतोय आणि ह्या समोरच्या लॉनवर तयारी पूर्ण झालेली आहे। असं म्हणतायत की या समोरच्या लॉनवर, राजभवनाच्या या समोरच्या आतल्या लॉनवर शपथविधीचा सोहळा होणार आहे आणि 39 मंत्री आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील। खूप वर्षांनंतर नागपुरामध्ये मंत्र्यांचा शपथविधी होतो आहे। साधारणपणे 92-93च्या दरम्यान शपथविधी नागपुरामध्ये झाला होता आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी नागपुरामध्ये राजभवनावर शपथविधी होतोय। राजभवनाचा जो हॉल आहे तो तुलनेने छोटा आहे असं सांगितलं जात होतं, म्हणजे अशी चर्चा होती। त्यामुळे या लॉनवर शपथविधी होणार आहे असं कळतं तरी आहे। आमचा लाडका शेतकरी असेल, आमचे लाडके युवा असतील किंवा या महाराष्ट्रातील गोरगरीब असतील, 18 पगड जातीचे लोक असतील, आमचे मराठा समाजाचे, धनगर समाजाचे, आदिवासी समाजाचे, अनुसूचित जातीचे सर्व लोकांनी हा जो काही विश्वास या ठिकाणी दाखवला, या विश्वासाचा हा विजय। आणि म्हणून मी एवढाच या निमित्ताने सांगतो, चालणार नाही। ही सत्ता आम्हाला जमिनीवर ठेवेल, आमचे पाय हे जमिनीवरनं कधीही वर जाणार नाही। ही सत्ता मिळाली आहे ती सेवा करण्याकरता मिळाली आहे। ही सत्ता मिळाली आहे महाराष्ट्र बदलण्याकरता मिळाली आहे। ही सत्ता मिळाली आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मिळालेली आहे। आणि म्हणून हेच स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी काम करू। आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी आणि आमची सगळी टीम अहोरात्र काम करेल आणि महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। अधिक वेळ घेणार नाही, कारण 4 वाजता शपथविधी करायचा आहे। एकदा शपथविधी झाला की 24/7 हे सरकार तुमच्या करता काम करणार आहे, तुमच्या करता। पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः नागपूरकरांनो तुमचे आभार विशेष मानतो, कारण ही आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे। या जन्मभूमीने, कर्मभूमीने जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। आमचे नेते माननीय गडकरी साहेब, ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही निवडणूक लढलो, ते आमचे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि त्यासोबत महाराष्ट्रातली सगळी आमची टीम, आमचं केंद्रीय नेतृत्व, नड्डाजी असतील, राजनाथजी असतील, आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे गृहमंत्री अमित शहाजी असतील, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। देवेंद्र फडणवीस यांचा विजयी जल्लोष, नागपूरकरांनी त्यांचं विजयी स्वागत केलेलं आहे। विजयी रॅली याला संबोधलं जात आहे, पण खरं तर नागपूरकरांचा, घरच्यांचा हा कौतुक सोहळा आहे असंच म्हणावं लागेल। देवेंद्र फडणवीस नागपुरामध्ये, म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरामध्ये पहिल्यांदाच आज गेलेत, त्यामुळे त्यांचा हा कौतुक सोहळा केला गेला। भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्याकरता आमदारांना